रात्री 10 वाजता फराळ बनवायला घ्यायचा। मग तो रात्री 1, 2, 3 वाजेपर्यंत करत राहायचं किंवा मग पहाटे उठून 3-4 वाजता लाडू वळायला घ्यायचे, चकल्या करायला घ्यायच्या। हॅलो, नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर काय मग मंडळी, दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे? आता दिवाळी म्हटलं की भरपूर काम, साफसफाई घराची वगैरे सगळं असतंच। त्यातच कोणाची तरी फरमाईश येते आपल्या कुटुंबातून की तुझ्या हातच्या चकल्या खूप छान होतात बरं का, यावेळेस चकल्या तूच करायच्या, किंवा तुझ्या हातच्या करंज्या खूप छान होतात। आणि मग आपण एकदम असं उत्साहाने ते करायला लागतो। मग आपल्याला ते झेपू दे किंवा न झेपू दे, सुरुवातीला आपल्याला हे खूप छान वाटतं सगळं करायला, कारण आपण ते नव्याने करत असतो, शिकत असतो, बऱ्याचदा आपल्याला ते जमायला लागतं, मग आपल्याला आनंद होतो। पण हळूहळू आपल्याला असं लक्षात येतं की हल्ली आपल्याला इतकं काम करणं जमत नाही, किंवा आपली जी रोजची कामं आहेत त्याच्यात आपलं करिअर आहे, जॉब करत असतील किती जणी, नोकरी करत असतील, तर त्या सगळ्या धावपळीत आपल्याला हे सगळं करणं जमत नाही। त्यातच आता सगळ्यांच्या ज्या आवडीनिवडी आहेत खाण्यापिण्याच्या, त्या पण थोड्याशा बदलत चाललेल्या आहेत। पण तरीही आपण अगदी अट्टहासाने सगळा दिवाळीचा जो फराळ आहे तो बनवत असतो। मग आपल्याला कितीही त्रास होऊ दे, बऱ्याच जणी जॉब करत असतात, त्यांना तर इतकं प्रचंड त्रास होतो, प्रचंड त्यांना मेहनत करावी लागते। अगदी मी काही काही ठिकाणी बघितलं आहे की ज्या लेडीज आहेत ते सकाळी घरचं आवरून जातात ऑफिसला, मग दिवसभर ऑफिसमधलं काम करायचं, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं झाल्यानंतर जेवण खाऊन झाल्यानंतर रात्री 10 वाजता फराळ बनवायला घ्यायचा। मग तो रात्री 1, 2, 3 वाजेपर्यंत करत राहायचं किंवा मग पहाटे उठून 3-4 वाजता लाडू वळायला घ्यायचे, चकल्या करायला घ्यायच्या। अशा पद्धतीने अगदी स्वतःच्या जीवाला त्रास करून महिला ही कामं करत असतात। कारण आपल्याला असं वाटत असतं की दिवाळीत जर आपल्या घरी कोण आलं तर आपण त्यांना काय द्यायचं, किंवा आपल्या शेजारी पाजारी जे लोक राहतात ते ताट वगैरे देतात एकमेकांना, त्यावेळेस आपण फराळ द्यायचा कुठून द्यायचा, म्हणजे जर बनवला नाही तर वगैरे आपल्याला असं वाटत असतं। आणि त्याच्यात जर आपला एखादा पदार्थ फसला तर मग ते पण आपल्याला घरच्यांचं ऐकून घ्यावं लागतं की चकली तर मऊच पडली किंवा कडकच झाली, आणि मग इतक्या मेहनतीने आपण जे सगळं केलं आहे आणि त्यावर अशी कमेंट मिळाली तर आपल्याला नक्कीच वाईट वाटतं। तर मला सगळ्या महिलांना असं म्हणायचं की आपण यंत्र आहोत का? आपल्याला कंटाळा येत नाही का? आपला जीव नाही का? एक आपण व्यक्ती किती काम करू शकतो, त्याला काही लिमिट आहे की नाही? तर हा आपण आपला स्वतः विचार करायचा आहे। आपल्याला जितकं जमतंय, जितकं झेपतंय तितकंच काम करायचं आहे। जर तुम्हाला जॉब करायचा आहे आणि फराळही बनवायचा असेल तर तुम्ही 4 दिवस सुट्टी काढा आणि मग तो फराळ बनवा, किंवा घरातील जे आपले मेंबर्स आहेत, कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांना मदतीला घ्या, किंवा अगदीच काहीच जमलं नाही तर सरळ फराळ विकत घेऊन घ्या। आजकाल सगळीकडे घरगुती ज्या महिला आहेत, महिला मंडळ वगैरे, त्या ठिकाणी घरगुती पद्धतीचा फराळ मिळतो। थोडेफार पैसे जातील, पण ते पैसे वाचवण्याच्या नादात किंवा आपल्याच हाताने फराळ करायचा आहे या अट्टहासापोटी जर आपण हे सर्व करताना जर थकलो किंवा ऐन दिवाळीत आपण आजारी पडलो तर मग आपला दिवाळ सण कसा जाईल सांगा? कारण कसं असतं की घरातली करती जी स्त्री असते तिच्यावर सगळं घर अवलंबून असतं। अगदी समोर साखरेचा डबा ठेवला असेल ना तरी सगळ्यांना तो दिसत नाही, रे साखरेचा डबा कुठे, चहा पावडरचा डबा कुठे, हे कुठे ते कुठे, असं सगळं सतत स्त्रीच्या मागे असतं। थोडक्यात काय तर संपूर्ण घर हे त्या घरातील स्त्रीवर अवलंबून असतं। आणि ऐन दिवाळ सणात जर आपण आजारी पडलो तर डॉक्टरकडे पैसे जाणार आहेत ते तर वेगळेच, आणि आपल्याला जो काही त्रास होणार आहे तो वेगळाच। आणि दिवाळी झाल्यानंतर म्हणजे लक्ष्मीपूजन वगैरे झाल्यानंतर आपल्याला काही दिवसांनी लक्षात येतं की करंजीचा जो डब्बा आहे त्याच्यात करंज्या तशाच पडलेल्या आहेत, लाडूचा डब्बा आहे त्याच्यात काही लाडू तसेच पडलेले आहेत। जास्तीत जास्त म्हणाल तर चिवडा आणि चकली हे पदार्थ संपलेले असतात, बाकी जे काही पदार्थ आहेत ते तसेच डब्यांमध्ये पडून असतात। कारण काय तर कोणाकडेही आपण गेलो तर आपल्याला फराळच दिला जातो, त्यामुळे तो सतत पाहून पाहून अगदी मनातून निघाल्यासारखं होतं। फराळाची जी मजा असते ना ती 2 ते 3 दिवस, त्याच्यानंतर फराळ खावासं वाटत नाही। आणि बऱ्याचदा या पदार्थांना तेलाचा वास लागतो आणि ते खराब सुद्धा होतात, ते पदार्थ टाकून द्यावे लागतात। तर आपण इतक्या मेहनतीने, इतक्या कष्टाने आणि पैसे घालून जे पदार्थ केले आहेत ते टाकताना अगदी आपला जीवावर येतं आपल्याला ते टाकणं, पण आपल्याकडे पर्याय नसतो।
आता जुन्या बायका इतकं काम करायच्या कारण त्यांना जॉब नव्हता. मी असं नाही म्हणणार की त्यांना काही काम नव्हतं, त्यांनाही दुसरी कामं होती. पण जुने लोक तितकं खायचे पण आणि सगळे एकत्र मिळून करायचे. त्यामुळे काम जरी तितकं पडलं तरी ते त्याचं म्हणजे कुठेतरी फलित होते असं वाटायचं, की ठीक आहे बनवलं, सगळ्यांनी मनापासून खाल्लं आणि ते वाया नाही गेलं. पण आता असं आहे की प्रत्येक घरामध्ये जे लोक आहेत त्यांचं कुठेतरी डाएट सुरू आहे, कोणाला गोड खायचं नाही, कोणाला हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम. त्यामुळे जितकं आपण मेहनतीने करतो ते तितकं आवडीने खाल्लं जात नाही आणि मग कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आपण इतकी मेहनत केलेली वाया गेली. याच्यात जर तुम्ही गृहिणी असाल म्हणजे तुम्ही काही दुसरं काम करत नसाल तर मग तुम्हाला म्हटलं जातं की काय तू दिवसभर घरी बसून काय करते, दिवसभर आरामच तर करत असते, तू कुठं काय करते आणि फराळ करते तर त्यात काय मोठं, ते तर विकत पण मिळतं, म्हणजे तू काय ग्रेट केलं नाहीस त्याच्यात. तर मग अशा वेळी आपल्याला खूप खूप वाईट वाटतं. आणि सगळ्यात वाईट कधी वाटतं माहितीये, जेव्हा आपलं वय होतं, आपण म्हातारे होतो आणि आपल्याला असं वाटतं की या सगळ्या संसाराच्या राहटगाडग्यामध्ये आपण आपलं जगणं विसरून गेलं, आपलं जगणं राहूनच गेलं. कारण घरातले असं म्हणत असतात की तू काय केलं, तू तर घरीच असायची, तुला काय काम होतं आणि तू काय घरच्या गोष्टी केल्या तर त्यात काय मोठं आहे. आणि हे ऐकून जेव्हा आपल्याला आपण जे काही कष्ट केले ते डोळ्यासमोर येतात ना, खरंच खूप वाईट वाटतं. अगदी आपण आजारी असतानाही घरातली सगळी कामं केलेली असतात. आता बघा घरामध्ये जर पुरुष आजारी असेल तर तो सुट्टी काढतो कामावरून आणि आराम करतो. पण बाईला तसं करता येतं का? ती कितीही आजारी असली, तिला कितीही त्रास होत असेल, तरी तिला घरातली कामं चुकत नाही. थोडीफार कामं इकडे-तिकडे होतात तिची, पण काम तिला चुकत नाही. असं नाही की आता मी आजारी पडले तर आता मी बेडवरून खाली उतरणारच नाही. मला अगदी जागेवरती जेवण, खाणं-पिणं सगळं हवंय, असं होत नाही. आता तुम्ही म्हणाल का मग आपण दिवाळी बनवायचीच नाही का? म्हणजे दिवाळीचा फराळ करायचाच नाही का? तर असं मी म्हणत नाही. तुम्हाला सहजपणे जे शक्य होईल किंवा तुमच्या घरातल्यांना मदतीला घेऊन जितकं तुम्हाला करता येईल तितकं तुम्ही नक्की करा. दिवाळीसारखा मोठा सण आहे. आपल्या घरात एखादा गोड पदार्थ नक्की बनवा. पण सगळेच जे पदार्थ आहेत ते मीच बनवणार असा अट्टहास करू नका. जितकं तुम्हाला झेपेल, जितकं जमेल तितकंच करा. आणि बाकीचे पदार्थ काय ते विकत आणा. किंवा मी जसं आधी सांगितलं 4 दिवस सुट्टी काढा आणि सगळे पदार्थ बनवा. जर तुम्हाला इतकीच आवड असेल फराळ बनवायची तर. आता मी देखील काय करते की चकल्या, चिवडा आणि बेसनाचे लाडू हे 3 पदार्थ मी घरी करते नेहमीच. आणि बाकी जे पदार्थ आहेत ते कोणाला फारसे आवडत नाही ते मग अगदी थोडे-थोडे आमच्या खालीच एक महिला मंडळाने हे केलेलं आहे, म्हणजे फराळ जो आहे ते विकतात बनवून तिथेच. तर मी तिथून आणते किंवा आमच्या बिल्डिंगमध्येच एक काकू आहेत त्या करून देतात. तर मी त्यांना माझ्या घरी बोलवते आणि करून घेते त्यांच्याकडून. त्यांना पैसे देते तर आपल्या घरी येऊन करतात. मग त्यामुळे आपल्या समोर देखील राहतं की ते हायजीन वगैरे मेंटेन केलं हे आपल्या समोर आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीने कुठला तरी मार्ग काढा जेणेकरून आपल्याला थोडा त्रास कमी होईल. इतक्याही सोशिक बनू नका की सगळं मलाच करायचं आहे. जीवापाड मेहनत करून सगळी कामं मलाच करायची आहेत आणि हे सगळं करून जेव्हा एखाद्या वेळेस आपला अपमान होतो तेव्हा खरंच खूप जास्त आपल्याला वाईट वाटतं. त्यामुळे माझं सगळ्या महिलांना सांगणं आहे की इतक्या सोशिक बनू नका. तुमच्या जीवापेक्षा जास्त काम करून, मेहनत करून जेव्हा अपमान पदरी पडतो ना, तेव्हा वेळीच सावध व्हा. जर तुमचं शिक्षण झालं असेल, काही गुण तुमच्यात असतील, तर त्याचा वापर करून पैसा कमवायला शिका. थोडाफार का होईना स्वतःसाठी पैसा कमवा, जो पैसा तुम्हाला ओळख देईल. कारण घरातली कामं कधी संपत नाही. ती कितीही करा, त्याच्यामुळे तुमचं अस्तित्व तुम्हाला मिळत नाही. अस्तित्व मिळतं तेव्हाच जेव्हा तुम्ही पैसा कमवता. घरात दर्जा किंवा रिस्पेक्ट देखील तुम्हाला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही पैसा कमवता. त्यामुळे थोडाफार का होईना आपण पैसा कमवा, स्वतःच्या पायावर उभं राहा, फायनान्शियली इंडिपेंडंट व्हा आणि बाकी सगळं सहजपणे जितकं शक्य आहे तितकं नक्की करा. तर आय होप की तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते कळलं असेल आणि जर पटलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुमच्या ज्या कोणी मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळेल की आपण स्वतःच्या पायावर उभं असणं खूप आवश्यक आहे सध्याच्या जगात तरी. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.